नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा रे बाळांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत मॉड्युली टाइप्स ऑफ मॉड्युलस किंवा टाइप्स ऑफ मॉड्युली। ठीक आहे ना। मग हे नेमकं काय असतं, याच्या डेफिनेशन्स काय, याचे फॉर्म्युले काय, हे काही कामाचं आहे की नाही, हे सर्व गोष्टी आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। आणि बघा बाळांनो, जर तुम्ही या अगोदरचे लेक्चर जर बघितले नसेल ना, तर ते पहिले जाऊन बघा, कारण तेव्हाच तुम्हाला हे लेक्चर समजणार आहे बेटा। ठीक आहे ना। कारण बघा बेटा, हा जो सॉम आणि मॉस हा जो सब्जेक्ट आहे ना बाळांनो, हा एकमेकांवर असा एक गुंफून एक साखळी बेटा, एकमेकांवर डिपेंडंट आहे बेटा। ठीक आहे ना। तर बघा, जर तुम्हाला या अगोदरचं बेसिक जर समजा क्लिअर झालं असेल ना, तरच तुम्हाला आजचं लेक्चर समजणार आहे। ठीक आहे, सुरू करायचं आजचं लेक्चर, सुरू करूया। आणि बघा बाळांनो, तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा, ऍप्लिकेशन बद्दल नक्की सांगा। रेफरलचा पण एक प्रोग्राम चालू आहे, मस्त आहे की तुम्हाला पण क्रेडिट पॉईंट वगैरे मिळतील, बरोबर ना। आणि हे क्रेडिट पॉईंट तुम्हाला नेक्स्ट कोर्स परचेस करायला काम येतील। ठीक आहे, चलो। तर बघा बेटा, लक्ष द्या, टाइप्स ऑफ मॉड्युलस। आता मॉड्युलस म्हणजे नेमकं काय, आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं बघा बेटा, हुक्स लॉ आपण बघितला होता की विदिन द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन असतं, बघितलं होतं ना। हो सर, म्हणजे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन, आणि ज्या वेळेस या डायरेक्टली प्रपोर्शनलचं रूपांतर आपण इज इक्वल टू मध्ये करतो, तर आपल्याला एका कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करावं लागतं, आणि याच कॉन्स्टंटला आपण काय म्हणतात रे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी बेटा। ठीक आहे, चला, म्हणजे हा झाला बेटा एक प्रकारचा आपला मॉड्युलस, हा झाला बेटा एक प्रकारचा आपला मॉड्युलस। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघा बेटा, आपल्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शिकले होते बघा, टेन्साइल फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स, शियर फोर्स, तर त्याच बेसिसवर हे आपले वेगवेगळे प्रकार आहे बघा बेटा। आता आपण शिकलो होतो बेटा, वेगवेगळ्या टाइपच्या स्ट्रेसेस शिकलो होतो, टेन्साइल स्ट्रेस शिकलो, टेन्साइल स्ट्रेन शिकलो, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस शिकलो, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन शिकलो, त्यानंतर शियर स्ट्रेस शिकलो, शियर स्ट्रेन शिकलो, बरोबर आहे। म्हणजे इन शॉर्ट, आता जे आपल्याला शिकायचं बेटा मॉड्युलस, तर हा मॉड्युलस म्हणजे काय असतो बेटा, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा रेशो। मॉड्युलस म्हणजे काय, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा रेशो। म्हणजे बघा बेटा, सिंपल लँग्वेज मध्ये जर बोलायचं झालं ना, एकदम बेसिक आयडिया सांगतो बेटा। मॉड्युलस म्हणजे असतो बेटा आपला स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन। मॉड्युलस म्हणजे काय बेटा, आपला स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असतो, असतं इथे, आलं का लक्षात। ठीक आहे, चलो। तर मग सर, एकूण किती प्रकारचे मॉड्युलस आहे, तर बेटा एकूण आपले 3 प्रकारचे मॉड्युलस आहे। पहिला आहे आपला यंग मॉड्युलस, दुसरा आहे आपला बल्क मॉड्युलस, आणि तिसरा आहे आपला शियर मॉड्युलस। ठीक आहे, मग आता वन बाय वन आपण बघून घेऊ बेटा। ठीक आहे, चलो। तर पहिला घेतो बेटा मी आपला यंग मॉड्युलस, लगेच पाठवून देईल तुमच्या आजच सर्व पाठवून जाईल यंग मॉड्युलस। आता या यंग मॉड्युलसला एक दुसरं नाव पण बेटा, यंग मॉड्युलस त्याचं घरचं नाव आहे, पण ज्यावेळेस यंग मॉड्युलसला शाळेत टाकलं, तर शाळेतलं त्याचं नाव वेगळं आहे भाऊ, शाळेतलं त्याचं नाव वेगळं आहे भाऊ। बघा, म्हणजे घरचं नाव आहे यंग मॉड्युलस, आणि शाळेतलं नाव आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी। म्हणजे यंग मॉड्युलसला आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सुद्धा म्हणतो। काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सुद्धा म्हणतो। ठीक आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सुद्धा म्हणतो। ठीक आहे, आणि हा डिनोट केला जातो बेटा कॅपिटल ई ने। कशाने डिनोट केला तो, कॅपिटल ई, असं इथे, चला लक्ष द्या आता। तर हा डिनोट केला तो कॅपिटल ई ने। तर याचा फॉर्म्युला आहे बेटा टेन्साइल स्ट्रेस। का रे, पहिला वाला फोर्स कोणता होता आपला, टेन्साइल फोर्स। पहिला वाला स्ट्रेस कोणता होता आपला, टेन्साइल स्ट्रेस। मी तुम्हाला काय सांगितलं की कोणताही मॉड्युलस हा काय असतो बेटा, आपला रेशो असतो, कोणाचा, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा। ठीक आहे, चला असो। मग आता मॉड्युलस म्हणजे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन असतो का, मग यंग मॉड्युलस म्हणजे काय, पहिला फोर्स होता आपला टेन्साइल ना, पहिला स्ट्रेस होता आपला टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन। आलं बेटा लक्षात। म्हणजे यंग मॉड्युलस म्हणजे काय, टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन, टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन। आलं का लक्षात, पाठ करा, बोला। कॅपिटल ई म्हणजे काय, यंग मॉड्युलस, कॅपिटल ई म्हणजे काय, यंग मॉड्युलस, यंग मॉड्युलस म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, आणि मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय, टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन, टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन। पाठ करा, पाठ झालं का, हो। आणि बेटा बघा, मी बोलतोय का नाही, तर माझ्यासोबत बोलायचं बेटा, तुम्हाला माझ्यासोबत तुम्हाला बोलायचं, बरं, चला असो।
पुढे 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 दुसरं 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 घ्या भाऊ. आणि बघा बेटा याचं युनिट असतं बाळांनो, युनिट एसआय युनिट असतं आपलं न्यूटन पर एम एम स्क्वेअर. न्यूटन पर एम एम स्क्वेअर. मी एका लेक्चरमध्ये ना तुम्हाला संपूर्ण युनिट कन्व्हर्जन जे आहे ना बेटा हे तुम्हाला मी शिकवून देईल बेटा, समजावून देईल, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना बेटा. चला दुसरं हे पाठ झालं बेटा तुमचा. चला दुसरं आहे आपलं यंग मॉड्युलस का, दुसरं बेटा बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस ठीक आहे ना. दुसरं काय बेटा आपलं बल्क मॉड्युलस. दुसरं बेटा आपलं बल्क मॉड्युलस असं इथे. चला ठीक आहे, याला एकच नाव आहे. चला आता बल्क मॉड्युलस म्हणजे काय का रे, पहिला कोणता होता आपला यंग मॉड्युलस आणि पहिला स्ट्रेस कोणता होता आपला टेन्साईल वाला, बरोबर आहे. म्हणजे यंग मॉड्युलस म्हणजे टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन. आता दुसरा आहे आपला बल्क मॉड्युलस. दुसरा का आपला बल्क मॉड्युलस. मग का रे भाऊ, मग दुसरा स्ट्रेस कोणता होता आपला कॉम्प्रेसिव्ह. दुसरा कोणता होता आपला कॉम्प्रेसिव्ह. म्हणजे बघा मॉड्युलस म्हणजे का स्ट्रेस अपॉन स्ट्रेन का, आणि बल्क मॉड्युलस हा 2 नंबरचा आहे का. मग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अपॉन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अपॉन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. बोला रे बोला. बल्क मॉड्युलस इज इक्वल टू कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अपॉन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. हा सही रे, आलं लक्षात. चला असो, तर बल्क मॉड्युलस हा के ने डिनोट केला जातो. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अपॉन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. याला असं पण म्हटलं आता व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन समजलं बाळांनो. बघा बाळांनो, बल्क मॉड्युलस इज डिनोटेड बाय के. के म्हणजे काय, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अपॉन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन किंवा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आणि याचं पण युनिट असतं बेटा आपलं न्यूटन पर एम एम स्क्वेअर किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर जनरली आपण न्यूटन पर एम एम स्क्वेअरच वापरतो. ठीक आहे. चला ठीक आहे ना, मग झालं याचं पण. ठीक आहे. आता हे तर झालं आमचं बल्क मॉड्युलस. तर बल्क मॉड्युलस म्हणजे काय रे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अपॉन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. ठीक आहे. तर आता आपण जाऊया 3 नंबर वाल्याकडे. 3 नंबर वाल्याकडे. आता 3 नंबरचा आहे आपला शियर मॉड्युलस. 3 नंबरचा कोण आहे बेटा आपला शियर मॉड्युलस, बरोबर आहे. चला असो, 3 नंबरचा कोण आहे आपला शियर मॉड्युलस. शियर, मग शियर म्हणजे कोणता फोर्स येईल रे, कोणता स्ट्रेस येईल रे, शियर फोर्स, शियर स्ट्रेस असं इथे. बघा बेटा म्हणजे पाठ करणं खूप सोपं आहे रे. चला बघा 3रा नंबरचा बघा आपण, शियर मॉड्युलस. आता या शियर मॉड्युलसला एक दुसरं नाव पण आहे. बघा जसं आपलं यंग मॉड्युलसला कसं दुसरं नाव होतं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, त्याच पद्धतीने बाळांनो या शियर मॉड्युलसला सुद्धा दुसरं नाव आहे बेटा. शियर मॉड्युलसला सुद्धा दुसरं नाव आहे. कोणतं रे, तर शियर मॉड्युलसचं दुसरं नाव आहे बेटा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि याच नावाने ते जास्त करून ओळखलं जातं. याच नावाने ते जास्त करून ओळखलं जातं बेटा. काय शियर मॉड्युलस म्हणजे काय, शियर मॉड्युलस म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बेटा, रिजिडिटी. रिजिडिटी याचा अर्थ पण तुम्हाला सांगेल. रिजिडिटी म्हणजे काय असतं. ठीक आहे. चला असो, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. रिजिडिटी ठीक आहे. चला असो, तर लक्ष द्या बेटा. आता सिंपलची गोष्ट, शियर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ही डिनोट केली जाते आपली जी ने. ही डिनोट केली जाते बेटा आपली जी ने. जी म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि याचं शाळेतलं घरचं नाव काय आपलं शियर मॉड्युलस. दोघे एकच आहे बेटा. तर बघा बेटा मला सांगा नावातच काय आलं बेटा शियर. तर या ठिकाणी कोणती स्ट्रेस येईल आपली, शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. आलं बाळांनो लक्षात. ठीक आहे ना, आलं का बाळांनो लक्षात. वाटलं असं पुन्हा सांगून देईल मी, टेन्शन घेऊ नका. याचं पण युनिट असतं बेटा न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे. आता 2 मिनिटं पुन्हा एकदा लक्ष द्या. पुन्हा सर्व काही तुम्हाला सांगणार आहे बेटा. सर्वात पहिली गोष्ट
पहिला बघा एकूण 3 प्रकारचे मॉड्युलस आहे, यंग मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि तिसरं आहे बेटा आपलं शियर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. बरोबर आहे. चला असो, आता बघा पहिली तुम्हाला डायग्राम दिसते. या ठिकाणी काय झालं बेटा, या बारला हे एक प्रकारचं बार आहे बेटा, एक प्रकारचा रॉड आहे. याला मी ताणलं, जोरात ताणलं. आता ज्या वेळेस मी याला ताणलं ना बेटा, तर त्यावेळेस काय झालं माहिती का, याला मी ताणलं म्हणजे ताणणारा फोर्स कोणता रे, टेन्साईल फोर्स. आणि या टेन्साईल फोर्समुळे जी स्ट्रेस इंड्यूस होते, या टेन्साईल फोर्समुळे जी स्ट्रेस इंड्यूस होते त्याला म्हणता बेटा आपण टेन्साईल स्ट्रेस. आणि याच्यामुळे जी स्ट्रेन इंड्यूस होते त्याला म्हणता आपण टेन्साईल स्ट्रेन. तर त्याच पद्धतीने टेन्साईल स्ट्रेस अपॉन टेन्साईल स्ट्रेन म्हणजे काय असतो आपला यंग मॉड्युलस. आणि याचं घरचं नाव काय बेटा, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. ठीक आहे. युनिट आहे बेटा न्यूटन पर एमएम स्क्वेअर. दुसरं बल्क मॉड्युलस, इकडे रे, बल्क मॉड्युलस इकडे रे आपला. आता एखाद्या बॉलला मी इकडून बी दाबलं, वरतून बी दाबलं. बघा, इकडून दाबलं, वरतून दाबलं, इकडून दाबलं, सर्व बाजूंनी दाबलं. स्पंजचा बॉल बघितला, स्पंजचा बॉल. आता स्पंजच्या बॉलला मी असं दाबलं, तर ज्यावेळेस मी स्पंजच्या बॉलला दाबेल ना, तर त्याचा जो व्हॉल्यूम आहे बेटा, त्याचा जो आकारमान आहे बेटा, त्याचा जो वस्तुमान आहे बेटा, त्याचा जो व्हॉल्यूम आहे बेटा, तो व्हॉल्यूम का होऊन जाईल, कमी होऊन जाईल. व्हॉल्यूम का होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजेच दुसरा जो आहे आपला बल्क मॉड्युलस, ते या बल्क मॉड्युलसचा संबंध कोणाशी आहे, व्हॉल्यूमशी बेटा. कोणाशी आहे, व्हॉल्यूमशी बेटा. ठीक आहे ना. म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं बेटा की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला आपण कॉम्प्रेस करतो, ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला आपण दाबतो, तर दाबल्यानंतर त्याच्यामध्ये जो स्ट्रेसेस इंड्यूस होतो त्याला म्हणतो आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. काय म्हणतो बेटा आपण त्याला, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. आणि करेस्पॉन्डिंग स्ट्रेनला आपण म्हणतो बेटा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. तर त्याच पद्धतीने कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अपॉन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन म्हणजे काय असतो आपला बल्क मॉड्युलस. म्हणजे काय असतो आपला बल्क मॉड्युलस. म्हणजेच व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस पण म्हणता याला, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन सुद्धा आपण याला म्हणतो. याचं पण युनिट आहे न्यूटन पर एमएम स्क्वेअर. तिघा मॉड्युलसचं युनिट एकच आहे बेटा, न्यूटन पर एमएम स्क्वेअर. ठीक आहे. चलो, तिसरं बेटा आपलं शियर मॉड्युलस. तिसरं आपलं शियर मॉड्युलस म्हणजे मी काय केलं, एखादी गोष्ट छान सुंदर अशी होती, याला एक फोर्स लावला. आता मी समजा असं उभा आहे ना, मला एखाद्याने इकडून असा फोर्स लावला, तर फोर्स मी काय आला बेटा, थोडासा असा टिल्ट झाला, थोडासा काय झाला, मी टिल्ट झाला. बरोबर आहे. तर बघा बेटा, म्हणजे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला तोडण्यासाठी आपण जो फोर्स लावतो, एखाद्या गोष्टीला तोडण्यासाठी, कापण्यासाठी, चिरण्यासाठी, फाडण्यासाठी आपण जो फोर्स लावतो त्याला म्हणतात शियर फोर्स. आणि या शियर फोर्समुळे ज्या स्ट्रेसेस इंड्यूस होता बॉडीमध्ये, ज्या स्ट्रेसेस इंड्यूस होता त्याला म्हणतात आपण शियर स्ट्रेस. आणि ज्या स्ट्रेन इंड्यूस होता त्याला म्हणतात आपण शियर स्ट्रेन. म्हणजे ज्यावेळेस मी या बॉडीला असं तोडायचा प्रयत्न करतोय ना, तर तोडत असताना त्याच्यामध्ये जी स्ट्रेस इंड्यूस होते ना त्याला म्हणतात शियर स्ट्रेस. आणि त्याच पद्धतीने शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन म्हणजे काय असते आपली शियर मॉड्युलस. काय असतो आपला शियर मॉड्युलस, किंवा त्याला म्हणतात आपण मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. काय म्हणतो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. ठीक आहे. डन सर. तर आय होप सो हे तिघे प्रकारचे मॉड्युलस तुम्हाला समजले असतील. तिघ प्रकारचे मॉड्युलस तुम्हाला समजले असेल. डन सर, आम्हाला समजलं सर. ओके. चलो पुढे. आता डिफॉर्मेशन म्हणजे काय, डिफॉर्मेशन म्हणजे नेमकं काय बघायचं ना. हो सर. तर बघा बेटा, डिफॉर्मेशन म्हणजे काय, शेप अँड साईज चेंज होणे. तुम्ही तुमच्या मित्राला म्हणता का रे, तुमचं जर समजा तो तुमचं डोकं खवरायला, तो तुम्हाला समजा तुमचं डोकं खराब करतोय, समजा तुम्हाला त्रास देतोय, तुम्ही काय म्हणता, एका थाप मध्ये तुझा तोंडाचा शेप चेंज करून टाकेल रे मी. बरोबर ना. एकाच चापटीमध्ये तुझ्या तोंडाचा मुसकाटा चेंज करून टाकेन, तुझ्या मुसकाटा बदलून टाकेल, तुझ्या तोंडाचा शेप वाकडा तिकडा करून टाकेन मी. म्हणता का असं तुम्ही, असं तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही नसेल म्हणत पण तुम्ही असं ऐकलं तर असेलच की एका फॅटमध्ये, एका बुक्कीमध्ये तो तोंड वाकडा करून टाकेन, तुझ्या तोंडाचा शेपच चेंज करून टाकेन, तुझ्या तोंडाचा नक्षा चेंज करून टाकेन, असं म्हणता ना. तर शेप अँड साईज चेंज करणे, शेप अँड साईज चेंज करणे याला म्हणतात बेटा डिफॉर्मेशन. शेप अँड साईज चेंज होणे याला म्हणतात बेटा आपण डिफॉर्मेशन. ठीक आहे ना. चला, इतकं तुम्हाला समजलं असेल. तर याच्या पुढे काय म्हणायचं, एका फॅट मध्ये तुझं डिफॉर्मेशन करून टाकेन मी. असं काही म्हणू नका आणि काही कोणाला मारा करू नका भाऊ, कारण मारा करून काही मिळत नाही बेटा. तुम्हाला बी मार बसतो, त्यालाही मार बसतो. बरोबर ना. असं तर मारा करायच्याच नाही. ठीक आहे. चला असो. आपलं डिफॉर्मेशन म्हणजे काय बेटा, की शेप अँड साईज चेंज होणे, शेप अँड साईज चेंज होणे. ठीक आहे. ठीक आहे ना सर. मग आता पुढे लक्ष द्या बाळांनो. आता डिफॉर्मेशन कसं होतं, डिफॉर्मेशन कसं होतं, तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला ताणतात, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीला ताणता बेटा, तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीला ताणतात तर त्याची लेंथ वाढते, लेंथ 100% वाढते, पण त्याचा डायमीटर कमी होतो, त्याचा डायमीटर कमी होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मागच्या लेक्चरला की तुम्ही एक काम करा बेटा,
तुमची आई ज्यावेळेस पोळ्या वगैरे लाटेल ना, तुमची आई ज्यावेळेस पोळ्या वगैरे लाटेल ना, तर तिच्याजवळ जा बिचारीजवळ आणि तू जो कणिक वगैरे केला असतं ना, तो कणिकचा एक गोळा घ्या, कोणिकचा एक गोळा घ्या, त्याला असं 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 लांब लांब करा, बरोबर आहे, केला लांब, आणि त्याला ताना 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 असं लांब 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 ताना, बरं तर काय होऊन जाईल माहिती का, तो असं ताणला जाईल आणि काय होत जाईल मध्ये, तो असा बारीक 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 होत जाईल आणि एक वेळ असेल की तो तुटून जाईल आपला, बरोबर ना. कणिक घ्या, त्या कणिकला असं ताना 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 ताना, तो काय होऊन जाईल, असं ताणला जाईल आणि त्याचा जो डायमीटर आहे बेटा, त्याची जी थिकनेस आहे बेटा, ती कमी 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 होत जाईल आणि एक वेळ असेल की तो काय होऊन जाईल आपला तुटून जाईल, तो काय होऊन जाईल बेटा आपला तुटून जाईल. म्हणजे इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीला ताणतात ना, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीवर ताणणारा फोर्स म्हणजे टेन्साईल फोर्स टाकता ना, तर त्यावेळेस काय होतं की त्याची लेंथ वाढते पण त्याचा डायमीटर काय होतो बेटा कमी होतो, त्याची थिकनेस काय होते बेटा आपली कमी कमी होते. बघा तुम्ही पहिल्या डायग्राम मध्ये बघू शकत असाल, तर या ठिकाणी काय झालं बेटा की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला ताणतोय ना, तर ताणल्यानंतर याची लेंथ तर वाढते पण याचा बघा मध्ये डायमीटर काय होतं बघा कमी होऊन गेला, बघा इथे डायमीटर जास्त आहे आणि ते काय बेटा कमी कमी, बघा दिसतंय का तुम्हाला थोडं थोडं मध्यभागी काय होतं डायमीटर आपला कमी कमी होतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने बघा बेटा इकडे तुम्हाला दिसतंय का, एखाद्या गोष्टी तुम्ही जेव्हा दाबता, आता हाच कणिकेचा गोळा घ्या, कणकेचा गोळा घ्या, असं लांब लांब घ्या आणि त्याला असं दाबा 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 दाबा, काय होऊन जाईल त्याची लेंथ कमी कमी होत जाईल पण त्याचा डायमीटर वाढत वाढत जाईल. येते का थोडंसं इमॅजिन होतंय का बेटा, बघा बाळांनो इमॅजिनेशन शिवाय काहीही नाही, इमॅजिनेशन शिवाय काहीही नाही बेटा. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बॉडीला दाबता बेटा, तर त्यावेळेस काय होतं डायमीटर वाढतो, डायमीटर काय होतं बेटा आपला वाढतो. ठीक आहे ना, चला असो, तर हे झालं आपलं एक प्रकारचं डिफॉर्मेशन. ठीक आहे, चल तर बाळांनो आता या ठिकाणी एक छोटासा रॉड होता बघा, त्या रॉडला मी ताणतोय ताणतोय ताणतोय, बघा त्याचा डायमीटर कमी 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 होत चालला, बघा दिसतोय का तुम्हाला, बघा जसं जसं मी त्याला ताणतोय 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 तर बघा डायमीटर काय होत चालला आपला कमी 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 होत चालला, बघा एकदम बारीक बारीक होत चालला, बघा दिसतोय बेटा तुम्हाला. तर याला नेक फॉर्मेशन सुद्धा म्हणता, काय म्हणता बेटा याला नेक फॉर्मेशन सुद्धा म्हणता. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या बॉडीला ताणतोय बेटा, ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीला ताणतोय बेटा, त्याचा डायमीटर काय होत होता आपला छोटा छोटा होत होता, डायमीटर बघा असं बारीक 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 होत जातो आणि छोटा छोटा होत जातो बेटा. ठीक आहे ना, चला असो, म्हणजे याला म्हणता बेटा आपण डिफॉर्मेशन, याला आपण काय म्हणतो बेटा आपण डिफॉर्मेशन, काय म्हणतो बेटा आपण डिफॉर्मेशन. ठीक आहे, आय होप सो डिफॉर्मेशन म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. आता आपल्याला सर्व प्रकारचे डिफॉर्मेशन आत्ताच बघायचे नाहीये, आता आपल्याला फक्त लेंथचे डिफॉर्मेशन बघायचं. काय बघायचं, फक्त आणि फक्त लेंथचं डिफॉर्मेशन. ठीक आहे, चलो तर डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन शेप अँड साइज. चेंज इन शेप अँड साइज ऑन applying force, on applying force. म्हणजे ज्यावेळेस मी त्याच्यावर फोर्स अप्लाय करेल, ज्यावेळेस मी एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय करेल, तर त्यावेळेस त्याचा शेप अँड साइज काय होईल बेटा चेंज होईल, शेप अँड साइज काय होईल बेटा चेंज होईल. आणि यालाच म्हणता आपण डिफॉर्मेशन, यालाच आपण काय म्हणतो बेटा डिफॉर्मेशन. असं ते अलग अलग शब्द. ठीक आहे, चलो तर बघा बेटा लक्ष द्या, मी पहिले पण एक डायग्राम काढली होती बघा. तर हा समजा आपला एक बार आहे बेटा, हा समजा काय आपला एक प्रकारचा बार आहे. आता ही बारची ओरिजिनल लेंथ आहे, ही बारची आपली ओरिजिनल लेंथ आहे. ठीक आहे, ही आपली आहे ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, चला असो. आता मी काय केलं बेटा, याच्यावर एका साइडने मी फोर्स अप्लाय केला, एका साइडने मी काय अप्लाय केला बेटा फोर्स अप्लाय केला. सुंदर सुंदर फोर्स आहे, टेन्साईल फोर्स आहे. एका साइडला मी त्याला पकडून ठेवला आणि एका साइडने मी त्याच्यावर फोर्स अप्लाय केला. तर आता मला सांगा बेटा, रबरला मी एका साइडने पकडून ठेवलंय आणि एका साइडने ताणतोय 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 ताणतोय, तर काय होईल बेटा, त्याचा शेप काय, त्याची जी लेंथ आहे बेटा, ती लेंथ काय होऊन जाईल आपली वाढून जाईल, लेंथ काय होऊन जाईल आपली वाढून जाईल. म्हणजे ही त्याची जी लेंथ आहे बेटा, ही आपली काय होऊन जाईल थोडीशी वाढून जाईल, बरोबर ना, लेंथ काय होऊन जाईल बेटा वाढून जाईल. आणि या वाढलेल्या लेंथला आपण म्हणतो बेटा डेल्टा एल. याला आपण काय म्हणतो बेटा डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजे काय चेंज इन लेंथ, डेल्टा एल म्हणजे काय चेंज इन लेंथ, आणि एल म्हणजे काय आपली ओरिजिनल लेंथ. हे आपण शिकलो होतो, हे आपण शिकलो होतो का नाही, हो सर आम्ही शिकलो होतो सर. तर यालाच म्हणता बेटा डिफॉर्मेशन, यालाच काय म्हणता आपण डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन, चेंज इन लेंथ, चेंज इन शेप, कॉन्ट्रॅक्शन, हे सर्व एकाच नाव आहे, हे सर्व काय आपले एकच नाव आहे. ठीक आहे, चला असो. तर हे तर आम्हाला माहिती सर, हे तर आम्हाला माहिती आहे. आता पुढे जे महत्वाचं ते बघा, आता लक्ष द्या. तर आता मला सांगा बेटा, स्ट्रेनचा फॉर्म्युला काय होता आपला डेल्टा एल अपॉन एल, बरोबर आहे का.
डेल्टा एल अपॉन एल हा स्ट्रेनचा फॉर्म्युला आपण शिकले का? ई म्हणजे काय? छोटा छोटा ई म्हणजे काय? स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन, साधा स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ठीक आहे, चला हा फॉर्म्युला आपण शिकलो. त्यानंतर स्ट्रेसचा फॉर्म्युला. स्ट्रेसचा फॉर्म्युला आपण काय शिकलो बेटा? फोर्स अपॉन एरिया, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट एरिया. हा फॉर्म्युला आपण शिकलो का नाही? शिकलो ना? हो सर, हा फॉर्म्युला सुद्धा आम्ही शिकलो. सिग्मा इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. बरोबर आहे का? हो सर. त्यानंतर आताच आपण एक फॉर्म्युला शिकलो, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. बघा, टेन्साइल स्ट्रेस अपॉन टेन्साइल स्ट्रेन किंवा कॅपिटल E इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. हे आपण शिकलेलो आहे बेटा, हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे, चला ते 3 फॉर्म्युले आपण शिकलो का बेटा? हो सर, आम्ही हे 3 फॉर्म्युले शिकलेलो आहोत. ठीक आहे, आता लक्ष द्या बरं, आता थोडं लक्ष द्या. तर हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याला मी पद्धतशीर लिहून घेतो. या फॉर्म्युल्याने पद्धतशीर लिहून घेतो. चला, कॅपिटल E इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. बरोबर आहे? चला असो. मग का रे भाऊ, मला सांगा बेटा, स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? या सिग्माचा फॉर्म्युला काय? तर सिग्माचा फॉर्म्युला आहे P अपॉन ए, फोर्स अपॉन एरिया. मग या सिग्माच्या ऐवजी, या स्ट्रेसच्या ऐवजी मी हा स्ट्रेसचा फॉर्म्युला टाकू शकतो का? हो सर. मग या सिग्माच्या ऐवजी मी टाकलं, इकडेच टाकतो, P अपॉन ए अपॉन. आणि या छोटा छोटा सुंदर सुंदर जो स्ट्रेन आहे बेटा, हा छोटा छोटा सुंदर सुंदर जो छोटा छोटा ई बेटा, तर या ईचा फॉर्म्युला काय आपला? डेल्टा एल अपॉन एल. या ईचा फॉर्म्युला काय आपला? डेल्टा एल अपॉन एल. तर या ईचा फॉर्म्युला मी टाकला डेल्टा एल अपॉन एल. हे समजलं का? बघा बेटा, स्ट्रेसचा फॉर्म्युला होता P अपॉन ए, टाकून दिला. छोट्या छोट्या ईचा फॉर्म्युला होता डेल्टा एल अपॉन एल, हा सुद्धा मी टाकून दिला. डन बाळांनो, इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. चला, मग आता एक काम करा, हा जो पॅरामीटर आहे बेटा, काय हा जो पॅरामीटर आहे बाळांनो, हा ज्यावेळेस वरती जाईल ना, तर त्यावेळेस हा होऊन जातो बेटा उलटा पुलटा. हा काय होऊन जाईल बेटा? आपला उलटा पुलटा होऊन जाईल. काय होऊन जाईल बेटा? उलटा पुलटा. म्हणजे कसं? कॅपिटल E इज इक्वल टू P अपॉन ए मल्टीप्लाय बाय. बघा बेटा, हा खालचा पोर्शन ज्यावेळेस वरती जातो ना, त्यावेळेस तो होऊन जातो उलटा पुलटा. हे तुम्ही शिकले असाल बेटा, हे तुम्ही शिकले असाल बेटा. ठीक आहे ना? चला असो. मग डेल्टा एल अपॉन एल ज्यावेळेस वरती गेला ना, तर हा होऊन जाईल बेटा एल अपॉन डेल्टा एल, एल अपॉन डेल्टा एल. हे समजलं बेटा? डेल्टा एल अपॉन एल खालती डिवाइडला होता, ज्यावेळेस वरती गेला त्यावेळेस तो काय होऊन गेला बेटा? उलटा पुलटा होऊन गेला. म्हणजे आपल्याकडे हा फॉर्म्युला आलेला आहे, आपल्याकडे एक छान छान सुंदर सुंदर फॉर्म्युला आलेला आहे, मस्त मस्त फॉर्म्युला आलेला आहे. E इज इक्वल टू P इंटू एल, P इंटू एल अपॉन एरिया इंटू डेल्टा एल, एरिया इंटू डेल्टा एल. आज सही ते आलं लक्षात? बघा बाळांनो, P इंटू एल अपॉन ए इंटू डेल्टा एल. हा झाला बेटा आपला कॅपिटल ईचा फॉर्म्युला, कॅपिटल ईचा फॉर्म्युला. ठीक आहे, चला आता पुढे लक्ष द्या बाळांनो. का रे भाऊ, मी असं करू शकतो का? बघा बरं, डेल्टा एल इकडे कसा आहे? डिवाइडला आहे. डेल्टा एल इकडे कसा आहे? डिवाइडला आहे. हा डेल्टा एल ज्यावेळेस इकडे जाईल तो काय होऊन जाईल बेटा? आपला मल्टिप्लायला. आणि मल्टिप्लायला इकडे जाईल त्यावेळेस तो काय होऊन जाईल बेटा? आपला डिवाइडला. म्हणजे डिवाइड वाला मल्टिप्लाय, मल्टिप्लाय वाला डिवाइड. खालचा वरती, वरचा खालती. याची आत्मा याच्यात, याची आत्मा याच्यात. ओम फट स्वाहा. असा इथे खालचा वर आहे, वरचा खाली. म्हणजे डेल्टा एल येऊन जाईल बेटा वरती आणि ई चालला जाईल त्याच्या जागेवर. PL अपॉन AE. तर हा झाला बेटा आपला डेल्टा एलचा फॉर्म्युला. हा झाला बेटा आपला डेल्टा एलचा फॉर्म्युला. तर बेटा एक नवीन फॉर्म्युलाचा जन्म झालेला आहे. डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन ए. डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन ए. तर याला म्हणतात बेटा डिफॉर्मेशन. याला म्हणतात बेटा आपण डिफॉर्मेशन. तर डिफॉर्मेशन म्हणजे फॉर्म्युला ज्या ज्या वेळेस तुम्हाला कधी विचारलं असेल की डिफॉर्मेशन फाइंड आउट करा, याचा अर्थ तुम्हाला डेल्टा एल विचारलेला आहे. म्हणजे PL अपॉन ए हा झाला बेटा त्याचा फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला पाठ करून टाका. डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन ए. बोला रे बोला. डेल्टा एल इज इक्वल टू PL अपॉन ए. PL अपॉन ए. PL अपॉन ए. हा सही ते हा लक्षात. चला ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आणि याचं जर अजून थोडंसं विचित्रकरण जर मी समजा केलं ना, याचं जर विचित्रकरण मी केलं ना, तर मला सांगा भाऊ,
डेल्टा एल चा फॉर्म्युला आहे ना, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. तर खरे मला सांगा बेटा, पी अपॉन ए म्हणजे काय असतो आपला? बोला रे बोला, पी अपॉन ए म्हणजे काय असतो? पी अपॉन ए म्हणजे काय असतो रे आपला रे? पी अपॉन ए म्हणजे काय असतो रे आपला? सिग्मा. पी अपॉन ए म्हणजे काय असतो बेटा आपला? सिग्मा. मग या पी अपॉन ए च्या ऐवजी मी सिग्मा टाकू शकतो का? पी अपॉन ए म्हणजे काय बेटा आपला? सिग्मा. मग या पी अपॉन ए च्या ऐवजी मी डायरेक्टली सिग्मा टाकू शकतो का? हो सर, तुम्ही टाकू शकता सर. म्हणजे आपला नवीन फॉर्म्युला काय तयार होऊन जाईल? डेल्टा एल इज इक्वल टू सिग्मा एल अपॉन ई. सिग्मा एल अपॉन ई. तर हे आपले हे दोन फॉर्म्युले झाले. हे झाले बेटा आपले दोन फॉर्म्युले. एक आहे पी एल अपॉन ए आणि दुसरा आपला सिग्मा एल अपॉन ई. बघा बेटा, या पी एल अपॉन ए मध्ये पी अपॉन ए म्हणजे काय असतो आपला? सिग्मा. पी अपॉन ए म्हणजे काय असतो आपला? सिग्मा. तर पी अपॉन ए च्या ऐवजी मी टाकून दिला सिग्मा. तर डेल्टा एल चा फॉर्म्युला होऊन गेला बेटा आपला सिग्मा एल अपॉन ई. तर हे झाले बेटा आपले सर्व फॉर्म्युले. इम्पॉर्टंट फॉर्म्युले कोणते? हा वाला, हा वाला, हा वाला, हा वाला, हा वाला. हे सर्व तुमचे महत्वाचे फॉर्म्युले आहे. मी सर्व लिहूनच देईल, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, टेन्शन घेऊ नका. मी आहे ना बेटा. ठीक आहे, डन डन सर. पुढे इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट म्हणजे नेमकं काय? इलास्टिक लिमिट म्हणजे नेमकं काय? आता इलास्टिक लिमिट म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला मी एवढं ताणतोय, एवढा लोड मी त्याच्यावर अप्लाय करतोय. हे कुत्र बी काय ऐकत नाही, रिकाम आपल्या लिंक खराब करून राहिलाय. अरे बंद करे म्हणा, बुक नको. ठीक आहे, आपला करू आपण, जाऊ दे. त्या कुत्र्याच्या नादी कोण लागेल. ठीक आहे, चला असो. बुक नवी थांबवत नाही यार, तो ऐकतच नाही. चांगली लिंक लागली होती, तोडून टाकली. चला असो, आपलं बघूया आपण. कॉन्सन्ट्रेट, फोकस ऑन स्टडी बेटा. ठीक आहे, चला असो. तर बघा बेटा, इलास्टिक लिमिट म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची अशी लिमिट की ज्या लिमिट पर्यंत मी त्याच्यावर फोर्स टाकला ना, तर तो त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर येऊ शकतो. म्हणजे सर समजलं नाही सर. बघा बाळांनो, रबर घेतलं, रबर किंवा एखादी कोणती गोष्ट घेतली, मी तुम्हाला सांगितलं होतं वाटतं मध्ये. हा चला असो, हा आपला सुंदर पेन आहे. तर या पेनाची इलास्टिक लिमिट आपण चेक करू. आता बघा, या पेनवर मी काय टाकतोय? फोर्स टाकतोय. बघा बरं, तुम्हाला शेप अँड साईज चेंज झालेला दिसतोय का? या पेनाचा बघा, ज्यावेळेस मी या पेनावर फोर्स टाकला तर याचा शेप अँड साईज तुम्हाला चेंज झालेला दिसतोय का? हो. तर मॅक्सिमम लोड मी किती टाकतोय? याच्यावर किती टाकतोय की जेणेकरून तो फोर्स मी रिमूव्ह करून टाकला, तो फोर्स मी काढून घेतला, तर हा पेन त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर येऊन जाईल. बघा बेटा, मी याच्यावर फोर्स अप्लाय केला, वाकडा झाला का? हा, हो सर. आणि सोडला तर परत त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर येऊन गेला. म्हणजे किती लोड हा सहन करू शकतो की तो परत त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर येऊन जाईल. तर याला म्हणतात बेटा इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट म्हणजे काय? मॅक्सिमम लोड apply on the body on which the body regain in its original shape and size after removal this force. म्हणजे बघा, मॅक्सिमम लोड जर मी याच्या बॉडीवर टाकला आणि हा फोर्स काढून घेतला, परत ही बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर येते, तर हा जो मॅक्सिमम लोड होता त्याला म्हणता आपण त्याची इलास्टिक लिमिट. पण या मॅक्सिमम लोड पेक्षा, या इलास्टिक लिमिट पेक्षा जास्त लोड मी टाकला आणि जर सोडून दिला तर हा याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर पुन्हा जात नाहीये. मग याला इलास्टिक लिमिट म्हणता येईल का? नाही बेटा. इलास्टिक लिमिट म्हणजे काय? एक फोर्स मी या बॉडीवर टाकला आणि जस्ट मी हा फोर्स काढून घेतला, परत ती बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर येऊन गेली. तर या लिमिटला, या मॅक्सिमम लोडला आपण म्हणतात बेटा इलास्टिक लिमिट. मी लिहितोय आता, लक्ष द्या बेटा. बघा बेटा, the maximum load acting on the body on which body regains in its original shape and size.
shape and size. On removal of these load, these maximum load limit is called elastic limit. It's called elastic limit. असं इथे आलं का लक्षात? तर इलास्टिक लिमिट म्हणजे काय की असा एखादा मॅक्सिमम लोड की जो मॅक्सिमम लोड मी एका बॉडीवर अप्लाय केला का हो, तर बॉडीचं शेप अँड साईज चेंज झाली, बॉडीचं शेप अँड साईज चेंज झाली. पण ज्यावेळेस मी हा एक्सटर्नल फोर्स, हा जो मी मॅक्सिमम लोड मी याच्यावर अप्लाय केला होता, हा मी रिमूव्ह करून टाकला, तर ती बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर परत येऊन गेली, ओरिजिनल शेप अँड साईज वरती परत येऊन गेली. तर या मॅक्सिमम लोडच्या लिमिटला त्याला म्हणतो बेटा आपण इलास्टिक लिमिट. त्याला आपण काय म्हणतो? इलास्टिक लिमिट. बघा बेटा, ही एक स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे, ही पूर्ण मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तर या ठिकाणी फक्त एवढंच बघा, हा जो निळा निळा पोर्शन आहे ना, याला म्हणतो बेटा आपण इलास्टिक रिजन, याला म्हणतो आपण इलास्टिक रिजन. तर इलास्टिक रिजन म्हणजे काय? तुम्ही बॉडीवर फोर्स टाकताय, त्या बॉडीमध्ये स्ट्रेस इंड्यूस होतोय, स्ट्रेन इंड्यूस होतोय, पण एक अशी लिमिट की ज्या लिमिट पर्यंत मी फोर्स टाकतोय, पण जर मी समजा हा फोर्स काढून घेतला ना, तर बॉडी परत त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर पुन्हा येऊन जाईल, तर अशा लिमिटला म्हणता बेटा आपण इलास्टिक लिमिट. अशा लिमिटला आपण काय म्हणता? इलास्टिक लिमिट. म्हणजे बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर पुन्हा येते. म्हणजे मी या इलास्टिक लिमिट पर्यंत, इथपर्यंत, या पॉइंट पर्यंत मी जर समजा फोर्स अप्लाय करतोय, इथपर्यंत, ठीक आहे ना, तर बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वरती येऊन जाईल बेटा. आलं लक्षात तुम्हाला? तर याला म्हणता बेटा आपण इलास्टिक रिजन किंवा इलास्टिक लिमिट. याला आपण काय म्हणता? इलास्टिक लिमिट. पण याच्यापेक्षा जास्त लोड मी जर अप्लाय केला ना, तर बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर पुन्हा येणार नाही. ती परमनंटली डिफॉर्म होऊन जाईल. तर आपल्याला परमनंटली डिफॉर्म होऊ द्यायचंय का? नाही. आपल्याला तेवढाच लोड टाकायचा आहे की जेणेकरून तो लोड काढून घेतला ना, तर बॉडी परत त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर यायला पाहिजे. ठीक आहे? येत्या वेळेला लक्षात तुम्हाला ते डेफिनेशन जनरली परीक्षेला वगैरे काही विचारली जात नाही, पण तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे? चला बघा बाळांनो, तर आता आपण बघणार आहोत परमनंट सेट. काय बघणार आहे? परमनंट सेट किंवा प्लास्टिक रिजन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? प्लास्टिक रिजन सुद्धा म्हणतात बेटा. ठीक आहे? आता परमनंट सेट म्हणजे काय? हा परमनंट सेट म्हणजे नेमका काय असतो? तर बघा रे बाळांनो, सिंपलची गोष्ट आहे की बघा, आता हा समजा आपला पेन आहे, बरोबर आहे. आता आपण इलास्टिक लिमिट बघितलं. इलास्टिक लिमिट म्हणजे काय की असा एखादा मॅक्सिमम लोड की ज्या लोड मी जर समजा या बॉडीवर अप्लाय केला, बरोबर आहे, तर बॉडीचा शेप अँड साईज चेंज होईल. पण जर मी हा समजा फोर्स काढून घेतला ना, तर बॉडी पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर येऊन जाईल, रिगेन इन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. बरोबर आहे? चला असो, तर याला म्हणतो आपण इलास्टिक लिमिट. पण आता मी काय करतोय बघा रे, मी फोर्स टाकतोय, याची इलास्टिक लिमिट रीच झाली, पण तरी सुद्धा मी काही ऐकत नाही. मी टाकतोय, याच्यावर फोर्स टाकतोय, बरोबर आहे, टाकला. आता याचं बघा शेप अँड साईज का होऊन गेली, चेंज होऊन गेली. पण ज्या वेळेस मी याला सोडला ना, हा फोर्स मी सोडला, पण भाऊ हा जो पेन आहे बेटा, हा त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर गेला नाही. हा पेन त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर गेला नाही. बघा, पहिले तो असा होता, मी फोर्स टाकतोय, इथपर्यंत होती त्याची इलास्टिक लिमिट. म्हणजे इथून जर मी समजा हा फोर्स काढून टाकला असता, तर हा त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर गेला असता. पण मी काय करतोय, त्याच्यावर फोर्स टाकतोय, अजून टाकतोय, खूप टाकतोय, टाकला. म्हणजे मी लिमिट पेक्षा जास्त टाकला. आता मी याला सोडला, तर हा याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर गेला का? नाही सर, हा याच्या ओरिजिनल शेप अँड साईज वर गेला नाही. आला का लक्षात तुम्हाला? मग याला म्हणता बेटा आपण प्लास्टिक रिजन किंवा याला म्हणता आपण परमनंट सेट. म्हणजे तो आता परमनंटली डिफॉर्म होऊन गेला. तो काय झाला आता आपला? परमनंटली डिफॉर्म झाला. येते का लक्षात तुम्हाला? तर याला म्हणतो बेटा आपण प्लास्टिक रिजन किंवा याला म्हणतो आपण परमनंट सेट. त्याला आपण काय? परमनंट सेट म्हणजे काय
की असा एखादा लोड, द लोड विच इज ऍक्टिंग ऑन द बॉडी, द लोड विच इज ऍक्टिंग ऑन द बॉडी, बघा बघा, इट्स शेप अँड साइज इज चेंज, बट आफ्टर रिमूव्हल दिस फोर्स, आफ्टर रिमूव्हल दिस फोर्स, म्हणजे ज्यावेळेस मी या फोर्सला रिमूव्ह करून टाकलं, द बॉडी डज नॉट रिगेन इन इट्स ओरिजिनल शेप अँड साइज, बॉडी त्याच्या ओरिजिनल शेप अँड साइज वर जात नाही. सो दॅट द रिमेनिंग स्ट्रेन, जो उरलेला जो रिमेनिंग स्ट्रेन वगैरे असतो ना, तर याला म्हणतो बेटा आपण परमनंट सेट, याला आपण काय म्हणतो बेटा परमनंट सेट. तर आय होप सो इथपर्यंत मला क्लिअर वगैरे झालं असेल. आणि याच्या डेफिनेशन जास्त काय असं येत नाही परीक्षेला, एकदम काही इम्पॉर्टंट नाहीये, पण करून घ्यायचं बरं वाटतं. नोट्स मध्ये मी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे बेटा, नोट्स मी तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. आय होप सो आजचं लेक्चर तुम्ही एन्जॉय केलं असेल, तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया पुढच्या नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.